नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी काल घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. काल झालेल्या उल्हासनगर गोळीबार प्रकरणामुळे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना आज कळवा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे देखील कळवा पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. उल्हासनगर गोळीबार प्रकरणात कायदेशीर कारवाई होईल असे यावेळी निरंजन डावखरे यांनी सांगितले. संदर्भात अशी काही हे नाही, फक्त झालेली घटना जी आता न्यूजमधनं पण आम्ही सगळे ऐकतोय, तुम्ही सगळे दाखवताय, त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आहे. नाही, पण तुमच्या गणपत शेठची तुम्ही चर्चा केली का? त्याची तब्येत कशी आहे, काय झालं? कायद्याने मॅडम आपल्याला भेटता येणार नाही त्यांना, त्याच्यामुळे पोलिसांनी कुठलीही आम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी आम्हाला भेटावं असं काही शक्य नाही, त्याच्यामुळे आम्ही काही हे विषय बोललो नाही. सर, त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की या संदर्भात आम्ही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं, पण आमच्याकडे लक्ष दिलं गेलं. काय प्रतिक्रिया दिली ते मी ऐकलं नाही, हे बघतोय, त्याच्यामुळे मला ती प्रतिक्रिया बघू दे. आणि या संदर्भातलं वरिष्ठ ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असेल ते त्याच्याबद्दल तुम्हाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथे पाठवलंय का? गणपत काही नाही, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी या इकडे आला असताना मला कळालं की हिललाईनवरनं त्याने इकडे आणलेलं आहे. मी अंडर एन इम्प्रेशन असं होतो की ते अजून हिललाईन पोलीस स्टेशनलाच आहेत. कळवा पोलीस स्टेशनला आणण्याचं खरं तर ते सिक्युरिटी पर्पजसाठी आणला असेल असं मी गृहीत पकडतो, पण कळवा पोलीस स्टेशनला आणला असेल हे मला माहीत नव्हतं. परंतु त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती रोख धरलेला आहे की मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवतात आहेत. तुम्ही देखील ठाण्याचे आमदारात पदवीधरचे, तुम्हाला असा कधी काही अनुभव आलाय का? मुख्यमंत्री मला कधी अनुभव आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची जी त्यांची भूमिका आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते पुढे सांगतीलच आपल्याला. डावखरे साहेब, ह्याच्या आधी सुद्धा अनेकदा नगरसेवकांची गळचेपी म्हणा किंवा मग एका भाजपा उपमहापौराचं अपहरण प्रकरण सुद्धा ठाण्यामध्ये झालेलं आहे. बीजेपीच्या कार्यकर्त्यांची नाही, याच्यामध्ये खरं तर हा विषय वेगळा, तुम्ही विचारताय तो विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की या विषयाचा आणि याचा काही संबंध राहू शकतो. पण भाजप मी माझ्या पद्धतीची आपल्या सगळ्यांना नाही, कोण मॅडम आमदार येणार नाही आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक विषयासाठी इकडे आलो होतो. मला कल्पना नव्हती की त्यांना इकडे आणलेलं आहे. या सगळ्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होणार असं सांगितलेलं आहे. वारंवार भाजपच्याच अनेक नेत्यांवरती, आमदारांवरती संपूर्ण दडपशाही जी आहे ती शिंदे गटातल्या आमदारांकडनं केली. या मॅटरमध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्याने पूर्ण तपासणी करून याच्यामध्ये कारवाई होईल. ही उकळी कधी ना कधी तरी फुटणार होती. राऊतांच्या बद्दलचं मी ते फार मोठे नेते, त्याच्यामुळे ते काही आता त्यांना बोलायला आहे तर ते बोलत नाही. सर, अध्यक्षांनीही हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते पटलावर मागून घेतलेलं विधानसभा अध्यक्षांनी. तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, मला तुमच्याकडनं जाता कळत. सर, गणपत गायकवाडांनी कधी अशी तुमच्याकडे म्हणजे बोलताना तक्रार केली होती का की इथे असा वाद आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचे, शिंदे गटाचे, शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्रास देत आहेत? चर्चा करताना काय बोलायचे तुमच्याशी? नाही, माझी अशी कधी चर्चा झाली नाही शेटची. ते म्हणतात की आम्ही अनेकदा तक्रार जी आहे. नाही, मी वरिष्ठ नाही आहे. तुम्ही जे म्हटलात मागाशी तुम्ही बोलल्याप्रमाणे मी वडेट्टीवार साहेबांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे का? त्याच्यामुळे मी घडला प्रकार याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? मी म्हटलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घडलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास मला. सर, पण गृहमंत्र्यांवरती प्रश्न उपस्थित झालेत आता. मी तुम्हाला म्हटलं ना की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की हा विषय आता कोर्टात आहे, त्याच्यामुळे आज आपण कोर्टामध्ये काय होतंय त्याच्यावरती आपल्याला कळेल. धन्यवाद सगळ्यांना. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे
16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. भाजपातर्फे देशभरात गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपातर्फे शहरात 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपाचे आमदार संजय केळकर यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 10 वर्षांची कामगिरी पूर्ण झाली आहे. सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. त्यात गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यातील महायुती सरकारनेही महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना शहरातील प्रत्येक बूथवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 11 फेब्रुवारी रोजीच्या स्मृतिदिनापर्यंत सुरू राहील. पंडित दीनदयाळ यांच्या स्मृतींना अभियान समर्पित केले जाणार आहे. या अभियानात पक्षाचे शहरातील माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, प्रकोष्ठचे संयोजक, वॉरियर्स, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मंडल अध्यक्ष आदी सहभागी होणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी दिली आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या दरम्यान संपूर्ण ठाणे शहरामध्ये गाव चलो अभियान भारतीय जनता पार्टीचे आमदार, माजी खासदार, नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, सर्व प्रकोष्ठचे अध्यक्ष, सर्वच्या सर्व कार्यकर्ते 1437 बूथपर्यंत नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात नागरिकांच्या हिताचे जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी झालेली आहे आणि नागरिकांपर्यंत ही सर्व कामं पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहे. 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतिदिनाला त्या घरचोलो अभियान ह्याची समाप्ती होईल आणि त्यामुळे हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहे. आणि या अभियानामध्ये शहरामध्ये प्रत्येक बूथमध्ये जे खेळाडू असतील, कवी असतील, क्रिकेटपटू असतील, सामाजिक विभागामध्ये ज्यांनी चांगले काम केले त्या नागरिकांना पण भेटण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करणार आहे. एकूण किती संख्या आहे? 1437 बूथ आहेत ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आणि 1437 बूथमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा 4 तारीख ते 11 तारखेच्या दरम्यान पोहोचणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ठाणे शहर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रभर देखील 11 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे 4 तारीख ते 11 तारीख हे गाव चलो अभियान, शहरी भागात शहर चलो अभियान, बूथ चलो अभियान असंही म्हणता येईल, हे राबवलं जाणार आहे.
आणि या शहरामध्ये जे 1437 बूथ आहेत, या प्रत्येक बूथवर 24 तास एक जबाबदार प्रमुख पदाधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी भेटेल. त्या बूथवर जी काही 200-250 घरं असतील, 1000, 1100, 1200 मतदार असतील, तर त्या ठिकाणी 18 प्रकारचे कामं देखील तो त्या ठिकाणी करणार आहे. मग तिथले जे प्रॉमिनंट लोक आहेत त्यांची भेट असेल, वकील डॉक्टरांची भेट असेल, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातले असतील, धार्मिक क्षेत्रातले असतील, मंदिरं असतील, संस्था संघटना असतील, निरनिराळ्या प्रकारची त्या ठिकाणच्या वस्त्या असतील, गरीब कल्याण योजना त्यांच्यापर्यंत पोचल्यात की नाही, त्यांना त्या ठिकाणी लाभ झाला आहे की नाही, त्या ठिकाणचे जे लाभार्थी किंवा त्या योजना ज्यांना पोचल्या त्यांची देखील त्यांच्याशी संवाद केला जाणार आहे. आणि एकंदरीत संबंध कुटुंबातल्या व्यक्तीशी भारतीय जनता पार्टी म्हणून आदरणीय मोदीजींची गॅरंटी आणि मोदीजींचा वतीने त्यांच्या नेतृत्वाखाली जे 10 वर्ष काम झालेलं आहे त्याच्यासंबंधी माहिती आणि त्याच्यासंबंधी संवाद हा निश्चितपणे या माध्यमातून केला जाणार. आता मी ठाण्यात 1970 साली आलो म्हटलं 43 वर्ष राहिलो, ते सुद्धा अगदी ठाण्याच्या मध्यभागी. त्यावेळेला तो मध्यभाग होता चरई. आज मध्यभाग सरकून मला असं वाटतं वसंत विहारकडे सरकला असेल. परंतु खूप आनंद मिळाला. माझ्या मुलींची शिक्षणं समर्थ विद्यालयात झाली आणि ठाणा कॉलेजमध्ये झाली. त्या ग्रॅज्युएट होऊन त्यांचे संसार चालू झाले. आता आम्ही दोघंजणं सेवानिवृत्त आयुष्य कोलशेत रोडला एका नवीन सोसायटीमध्ये जागा घेतली आणि तिथे आनंदात व्यतीत करतो आहे आणि निसर्गाचा आनंद घेता घेता हे निवृत्तीचं जीवन मजेमध्ये घालवतो आहे. ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन ह्याचा जवळजवळ आम्ही लाईफ मेंबरशिप झाल्यासारखे प्रत्येक नाटकाला पूर्वी धावत होतो, तराईमध्ये होतो. हल्ली ते लांब झाल्यामुळे आम्हाला जाणं जमत नाही. परंतु स्विमिंग पूल, स्टेडियमवरती काही कार्यक्रम बघायला जायला आवडायचं. आणि ठाण्यात काही बागा चांगल्या झाल्या. तलावांची सुधारणा व्हायला पाहिजे तेवढी अजून झालेली नाही, ती होण्याच्या मार्गावर आहे. असंच ठाणं वाढत राहणार आहे, वाढत राहावं. सगळ्यांनी ते महापालिकेचं सहकार्य करून ते स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करून सुंदर ठाणं म्हणून जे बक्षीस एका काळी मिळवलं होतं ते परत एकदा मिळवण्याकरता आपलं ठाणं आपण परत सुंदर करूया. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.